नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। हवामानाची आताची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर कोणत्या भागामध्ये कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर पाऊस येतो आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येत आहे। हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी दिलेल्या नवीन अपडेटनुसार हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर असा पाऊस येणार आहे। राज्यामध्ये पूरस्थिती, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचे अंदाज त्यांनी व्यक्त केले आहे। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर असा पाऊस येणार आहे। राज्यामध्ये आज आहे 5 ऑक्टोबर, तर 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी दिसणार असला तरीही राज्यामध्ये 8 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा भयंकर असा पाऊस येणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी दिलेली आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर असा पाऊस येणार आहे। अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट त्यांनी दिलेला आहे। पुन्हा एकदा भयंकर असा पाऊस राज्यातील विविध परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। तर राज्यातील अनेक परिसरामध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये आणि कोकणातील परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याचा इशारा या परिसरांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे अलर्ट देण्यात येत आहे। राज्यातील अनेक परिसरात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी अनेक ठिकाणी लागणार आहे। राज्यामध्ये आज 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबरला राज्यातील पावसाचा जोर हा जास्त दिसणार नाही। काही प्रमाणामध्ये काही परिसरामध्ये किरकोळ ठिकाणी मध्यम मुसळधार पाऊस होऊ शकतो, परंतु 8 ऑक्टोबरपासून राज्यात भयंकर पाऊस पुन्हा एकदा येत आहे। आजही राज्यातील काही परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण भागामध्ये हा पाऊस नसणार आहे। भाग बदलत हा पाऊस 3 दिवस पडणार आहे, परंतु तिथून पुढे भयंकर असा पाऊस अनेक परिसरामध्ये अलर्ट देण्यात येतोय। यापुढील अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।